हाय, जय सद्गुरू. आता मी कामावरनं आली, हात पाय धुतले, थोडे 10-15 मिनिट मी आराम केला. आता झाली आहे संध्याकाळ, 5:30 वाजले आहे. आता मी बनवत आहे भरीत. वांगे माझ्या अंगणामध्येच आहे, तर मी आता ते अंगणातले वांगे तुम्हाला वांगे दाखवते आणि तोडून घेते. झाडाचे वांगे तोडत आहे, हे माझ्या सासूबाई. तूर आहेत आणि तुळस तर भरपूर आहे आमच्या अंगणमध्ये. तुम्ही आता तोडता हे वांगी. हे पहा वांगी आमच्या अंगणमध्ये. आता हे वांगी तोडून घेते आणि त्यांना भाजते. हे दोन वांगी निघाली. हे 2 वांगी आम्हाला भरपूर झाले भरीतसाठी. आम्ही 3 जण आहेत खाणारे. पहा मी आता वांगे भाजत आहे. हे वांगे आमच्या अंगणामध्ये वांग्यांचे झाडं हर वर्षी राहतात आणि हे वांग्यांचं भरीत खूप छान लागते. त्यांना फवारा नाही, मटेरियल नाही, म्हणून ते एकदम स्वादिष्ट लागते भरीत ह्या वांग्यांचं. आम्ही हेच बनवतो, ह्या वांग्यांचंच भरीत बनवतो, दुसरे आणत नाही. ते आम्हाला पुरून जातात पूर्ण हिवाळा भरून. एका आठवड्यामध्ये आम्ही 2 वेळा भरीत खातो. एवढे वांगे आमच्या इथं निघतात. मी वांगे भाजले आणि दिवाबत्ती करून घेतली आणि आता मी वांगे तयार करते आणि मग हे कांद्याची पात कापून घेईल. टोमॅटो कांदा कापून घेतला आणि हे वांगे चांगले ठेचून घेते. पहा किती तेल सुटलं आहे वांग्यांमधून किती तेल निघालंय बाहेर. तुम्ही आता हे वांगे ठेचून घेते. मी आता बनवत आहे भरीत. शेंगदाणे टाकले पहिले, त्यानंतर मी हिरवी मिरची, लसण, अद्रक मिक्सरमधून काढून घेतलं, ते टाकते. भाकरी भरीत खूप भारी लागते बरं. तुम्ही पण एक वेळेस ट्राय करून पहा. कांद्याची पात, कांदा मस्तपैकी परतला आहे. आता मी टमाटर टाकत आहे. टोमॅटो मस्त परतून घेते छानपैकी. मी बनवत आहे आज चुलीवरची भाकर आणि भरीत. आम्हाला चुलीवरची भाकर आणि भरीत खूप आवडते. मी बनवत आहे बाजरीची भाकर आणि भरीत. मी अशा भाकरी थापूनच बनवते. आम्हीला तूप लावून घेते. तूप लावून खूप भारी लागते बरं बाजरीची भाकर.